वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला ॲक्च्युली ज्यावेळेस आपण आरीवर्क शिकत असतो तर त्यावेळेस सगळ्यात पहिली स्टेप असते किंवा पहिली जी काही स्टिच आपण शिकतो तर तिला म्हणतात चेन स्टिच। तर आज मी तुम्हाला चेन स्टिच कशी बनवायची किंवा त्या कसं वर्क करायचं ती कशी करायची तर हे सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला काय होतं की सुई कुठल्या डायरेक्शनने टाकायची, खालचा दोरा कसा अटकवायचा, ती वरती कशी काढायची, डिस्टन्स किती पाहिजे, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आज आपण कव्हर करणार आहोत। तर मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे की चेन स्टिच कशी स्टिच केली गेली पाहिजे। त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा चेन स्टिच करणं खूपच सोपं जावं यासाठी। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला चेन स्टिच सहज स्टिच करता येईल। पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला याची खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे। जर तुम्हाला चेन स्टिच आली तर तुम्हाला अर्ध्याच्या निम्म आरीवर्कचं काम आलं असं समजून घ्यायचं। महत्त्वाचं आहे खूप चेन स्टिच, पण त्यावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहे, पण ती लवकर जमत नाही। त्यासाठी खूप सरावाची म्हणजे प्रॅक्टिसची गरज असते। तर प्रॅक्टिस करा तुम्ही, नक्कीच तुम्हाला जमेल। ठीक आहे, चला तर मग आता आजपासून आपण आपलं जे काही महत्त्वाचं आणि जो काही मेन टॉपिक आहे किंवा जे काही मेन काम आहे तर त्याला सुरुवात करणार आहोत, म्हणजेच आरी कामाला। तर बघा ज्या ज्या गोष्टी लागतात तर मी त्या इथे ऑलरेडी काढून घेतलेला आहे। बघू शकतात की आपण हा जो काही जरीचा धागा आहे तो घेतलेला आहे, पेन्सिल, पट्टी, सुई आणि कटर हे सगळं आपण इथे घेतलेलं आहे। म्हणजे आज आपण सगळ्यात आधी शिकणार आहोत चेन स्टिच। मी तुम्हाला आत्ताच बोलली की चेन स्टिच ही आरीवर्कमधली खूप महत्त्वाची स्टिच आहे आणि ही एक जरी स्टिच तुम्हाला आली तरीसुद्धा तुमचं काम खूपच सोपं नक्कीच होणार आहे। फक्त एवढंच आहे की लक्ष देऊन थोडंसं व्यवस्थित बघावं लागणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, म्हणजेच तुम्हाला नक्कीच व्यवस्थित येईल। तर बघा मी म्हटल्याप्रमाणे इथे धागा, हे कटर, स्केल आणि पेन्सिल घेतलेली आहे। त्याचबरोबर ही जी काही सुई आहे तर ही मी 23 नंबरची घेतलेली आहे बघा। तर तुम्ही 23 किंवा 24 नंबरची घ्यायची आहे। तर कुठल्या सुया असतात, किती नंबरच्या असतात, तर हे सगळं मी या आधीच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे। जर तुम्ही ते आपले क्लासचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर नक्की बघा, कारण बऱ्याचदा होतं काय की आपण जर का ते व्हिडिओ बघितले नाही आधीचे तर तुम्हाला पुढचं लक्षात येणार नाही, कशाला काय म्हणतात तेही कळणार नाही। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप रिक्वायरमेंट होती यादीची, तर ती यादीसुद्धा दिलेली आहे आणि आय होप सो तुम्ही ते सामान आणलं असेल। तर बघा मग सगळ्यात आधी आपल्याला पेन्सिलच्या सहाय्याने ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर मी थोडी डार्कच करते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसावी यासाठी। आता हा जो काही कपडा आहे तर हा मी ऑलरेडी इथे लावून घेतलेला आहे, तर हे सुद्धा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आता काय करायचं, हा जो काही आपला गोल्डन धागा आहे त्यापासून आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे इथे, हे बघा ह्या पद्धतीने। तर ही जी काही गाठ आहे तर ही आपल्याला थोडी जाड हवी आहे। ॲक्च्युली रेग्युलर आपण सुईने जी काही थोडंफार शिलाई करत असतो तर त्यालासुद्धा आपण गाठ मारत असतो, सेम त्याच पद्धतीने मारायची आहे। फक्त मी म्हटल्याप्रमाणे ती आपल्याला जाड हवी आहे, त्यामुळे ती 2-3 वेळेस फिरवून ह्या पद्धतीने करून घ्यायची आहे। हे बघा, तर अजून ती व्यवस्थित झालेली नाही आहे तर मी ती व्यवस्थित करून घेते। ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, तर बघा मग अजून प्रॉपर थोडीशी मी इथे गाठ रेडी करून घेतली आणि हा धागा आता आपल्याला ठेवायचा आहे खाली। ठीक आहे, तर मग मी खाली ठेवते। कशा पद्धतीने ठेवायचं बघा, आपल्याला तो उभा ठेवायचा आहे, तुम्हाला साईडला दिसते बघा। तर खालचा व्ह्यू आणि वरचा व्ह्यू हे दोन्ही मी तुम्हाला ॲट अ टाईम दाखवते आहे, म्हणजे तुमच्या लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, तर बघा मग आपल्याला धागा अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि सुईमध्ये तो असा अटकवायचा आहे, जसं मी दाखवते ना। सगळ्यात आधी बघा तुम्ही हात खाली घेतलेला आहे, त्यानंतर सुईचं जे काही टोक आहे ना तर ते सरळ पुढच्या बाजूने, म्हणजे जिथून टाका आहे ना तिथून आपल्याला करायचं आहे। तर बघा मग सगळ्यात पहिले सुई मी आता ह्या पद्धतीने खाली टाकते आहे। सुई खाली गेल्यावर बघा दुसऱ्या साईडच्या व्हिडिओ दिसते कशा पद्धतीने अटकवून मी वरती ती सुई खेचून घेतलेली आहे बघा, आणि अलगद एक धागा सोडून दिला जो गाठण्याचा होता तो, आणि आता आपली गाठ पॅक झालेली आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा मग पुन्हा सुई आपल्याला खाली टाकायची आहे आणि फिरून दोरा आपल्याला इथे अटकवायचा आहे आणि पुन्हा सुईवरती ओढून घ्यायची आहे। ती स्टेप पुन्हा करायची बघा, सुई खाली टाकायची आहे, खाली आल्यानंतर गोल फिरून आपल्याला धागा अटकवायचा
आणि मग पुन्हा सुईवरती ओढून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते आणि हे बघा ह्या पद्धतीने खेचल्याने आपली जी काही स्टिच आहे तर ती लूज पडत नाही. पुन्हा बघा सुई खाली टाकली, अटकून घेतलं आणि वरती ओढून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला खाली कसं दिसतं, खालची सुई कशी अटकवायची, वरून सुई कशी टाकायची, तर हे दोन्ही एकाच वेळेस दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन एकदम शांततेने हे बघायचं आहे की वरून ज्यावेळेस सुई आपण खाली टाकतोय तर ती कशा पद्धतीने अटकवायची आहे. बघा पुन्हा खाली टाकलेली आहे, गोलाकार करून आपल्याला ती फिरून घ्यायची आहे. हे बघा सुई इकडनं टाकली की लगेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दिसते, ती खाली येते आणि आपण कशा पद्धतीने अटकवून ती अशी खेचून घेतोय, म्हणजे आपली स्टिच लूज पडायला नको. तर व्यवस्थित बघायचं आहे तुम्ही कशा पद्धतीने मी अटकवत आहे, कारण की हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला खालून धागा कसा अटकवायचा आणि तो वरती कसा काढायचा या दोन गोष्टी जर समजल्या तर ही जी काही स्टिच आहे, चेन स्टिच, ही तुम्हाला खूपच सोपी वाटेल. पण ही बघायला जर तुम्हाला कळत नसेल तर मी पुन्हा सांगते, पुन्हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. आणि बघा आता मी तुम्हाला एका वेळेस दोन्ही दाखवत आहे, तुमच्या लक्षात यावं यासाठी. पण जी काही वरची स्टिच आहे तर ही मी तुम्हाला पुन्हा दाखवते खूपच झूम करून जवळून, म्हणजे खालचं तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं की गोल फिरवून कशा पद्धतीने अटकवायचं आहे ते. पण वरचं एकदम जवळून स्टिच कुठून सुई खाली टाकायची आणि कशा पद्धतीने खेचून ते नेक्स्ट स्टिच आपल्याला कंटिन्यू करायची आहे, तर हे तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. तर बघा पहिली स्टिच जी असते ना त्यातून आपल्याला दुसरी स्टिच वरती ओढून घ्यायची असते आणि त्यालाच आपण चेन स्टिच म्हणतो. तर हाच पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. बघा मी इथून टाकलेली आहे सुई खाली, गोल फिरवून घेतली, ती पुन्हा वरती खेचून घेतलेली आहे, पुन्हा टाकलेली आहे सुई आणि सुईचं डायरेक्शन ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची आहे त्याच दिशेने समोर पाहिजे नाही. त्याची जी काही बारीकसं हुक असतं ना ज्यामध्ये आपण बघा धागा अटकवतो, तर ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची आहे त्याच दिशेने सुईचं टोक असलं पाहिजे. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा तुम्ही आठवणीने फॉलो करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. मी पुन्हा सांगते, आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघून तसं करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा आणि नक्कीच करा, माझं असं म्हणणं आहे. पण महत्त्वाचं हे आहे की बऱ्याचदा आपली जी काही सुई आहे तर ती कपड्यामध्ये अटकली जाते, कपड्याचा धागा सुईच्या टोकात अटकतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी होतच राहणार आहे, त्यामुळे त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली आणि सुई व्यवस्थित ज्या डायरेक्शननी म्हणजे ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची आहे त्या दिशेने जर ठेवलं आणि त्यात मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित धागा अटकवून मग सुई हळूच वरती खेचायची आहे. खूप जोरात खाली टाकणं किंवा खूप जोरात ओढणं ह्या गोष्टी करायच्या नाही आहे. अतिशय सावकाश आणि एकदम लाईटली आपल्याला ते करायचं आहे. सुई तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने पकडलेली आहे. तर एवढंच नाही तर बऱ्याच जणांची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, काही खूप वरती सुई पकडता, काही खाली पकडता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आय होप सो तुम्हाला खालचं आणि वरचं कसं करायचं हे नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता मी तुम्हाला फक्त वरची स्टिच कुठल्या धाग्यातून कशा पद्धतीने सुई खाली टाकायची आणि कुठून ती वरती खेचायची आहे तर हे अतिशय जवळून दाखवते, म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि बघू शकतात की जेवढी लाईन ड्रॉ केली होती ना तेवढी आपण इथे एक लाईन चेन स्टिच करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. मी ज्या पद्धतीने सुई पकडली आहे त्याच पद्धतीने पकडायची आहे. सुईचं टोक ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची आहे त्याच दिशेने मी खाली टाकलेलं होतं आणि हा धागा खेचून घेतलेला आहे. बघा जसं मी याआधी तुम्हाला सांगितलं जसं अटकवायचं. बघा मग आता जी आपली स्टिच आहे त्या स्टिचच्या आतमध्ये सुई होती तशीच मी खाली टाकली आणि पुन्हा खालच्या बाजूने धागा खेचून वरती काढलेला आहे. पुन्हा बघा ही पुढची स्टिचचा जो काही धागा आहे तर तो ह्या पद्धतीने पकडायचा, त्याच्या आतमध्ये सुई आपल्याला खाली टाकायची आहे, खालून धागा गोल फिरवून अटकून अलगद सुई आपल्याला इथे ही वरती खेचून घ्यायची आहे. बऱ्याचदा नवीन शिकत असताना कधी आपला धागा खालना सुईमध्ये अटकलासुद्धा जात नाही, तर त्याची काळजी घ्यायची आहे. बघा मी पुन्हा सांगते, आपण जी काही चेन स्टिच आहे तर ती एकात एक चेनसारखी आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपण जी काही धागा खेचतोय तर तो जी काही आधीची स्टिचचा धागा आहे ना त्याच्या आतमधूनच ती स्टिच आपण वरती खेचतोय आणि मग ती स्टिच खालनं ओढून पॅक करतोय धागा आणि मग पुढची स्टिच पुन्हा टाकत आहोत. बघा हा जो काही धागा आहे हा आपला सुईमध्येच अडकलेला असतो. सुई ह्या पद्धतीने आपण खाली टाकतो आणि पुन्हा गोल फिरून मी अलगद तिथे वरती खेचून घेते. बाय चान्स जर तुमच्याकडून ह्या पद्धतीने सुई निघाली तर ती
पुन्हा अटकवून आधीची जी काही स्टिच आहे त्यामधून आपल्याला ती ओढून घ्यायची आहे. ठीक आहे, पुन्हा बघा मी ती स्टेप कंटिन्यू करते. सुई बघा इथून खाली टाकलेली आहे, अटकून घेतलं आणि अलगद वरती ओढून घेतलं. ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचंसुद्धा नक्कीच व्यवस्थित येणार आहे. बघा पुन्हा लक्ष द्या, स्टिचच्या आतमध्ये सुई आहे, खाली टाकली, अडकून घेतली, वरती खेचून घेतली. खेचणारा धागा हा आधीच्या स्टिच जी आहे ना त्याच्या आतमध्येच आला पाहिजे आणि पुन्हा तो लूज करून पुढे या पद्धतीने बघा दुसरी स्टिच आपण वरती काढून घेतलेली आहे. तर पहिल्यांदा फक्त सुई खाली जाऊन ती व्यवस्थित वरती कशी येते याची प्रॅक्टिस करायची आहे. स्टिच थोडी लूज पडली तरीसुद्धा चालेल आणि नंतर मग ज्यावेळेस तुम्हाला कळते की तुमची सुई प्रॉपर वरती येते धाग्यासहित, तर मग तुम्ही धागा खेचून ती स्टिच लूज पडली गेली पाहिजे नाही याची काळजी घेत मग पुढचे स्टिचेस करायचे आहेत. पण ह्या स्टिचला खूप प्रॅक्टिस लागते. बघा मी पुन्हा तुम्हाला जवळून दाखवत आहे. आतल्या साईडने बघा सुई आहे स्टिचच्या, ती खाली टाकायची, फिरून घ्यायची आणि वरती काढायची आणि एकदम इझिली ते वरती येतंसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. फक्त याला प्रॅक्टिसची गरज आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते कारण हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही एकच स्टिच अशी आहे की ही एक स्टिच जरी आली तरी तुम्हाला ब्लाऊजच्या बॅकनेकवर आणि बाहीवर खूप छान पद्धतीने नक्कीच अरीवर्कचं काम करता येईल. प्रत्येक गोष्टीसाठी ही स्टिच आपल्याला खूपच इम्पॉर्टंट असते. आपण कसं ब्लाऊजवर शक्यतो ही स्टिच वापरून जे काही अरीचं वर्क करत असतो तर ते करत असतो. जे काही बाकीचं असतं हँडवर्किंग वगैरे ते शक्यतो आपण ब्लाऊजवर कमी यूज करतो. त्यामुळे मग जे महत्त्वाचं आहे तर तिथूनच आपण आज सुरुवात केलेली आहे. सो ही जी काही स्टिच आहे याची मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने नक्की प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला समजावं, लवकर लक्षात यावं यासाठी मी सगळ्यात आधी तुम्हाला वरून सुई कशी खाली टाकायची, खालनं कशी अटकवायची, तर म्हणजे वरून कशी दिसते आणि खालून कशी दिसते, तर हे दोन्ही व्हिडिओ एकाच टाईमला दाखवलेले आहे. जेणेकरून तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने सुई खाली गेलेली आहे, धागा कसा अटकवलेला आहे आणि तो कसा वरती आलेला आहे. तर मी बऱ्यापैकी बघा पुन्हा तुम्हाला खालचं नीट एक्सप्लेन केलं, वरचं सुद्धा केलं आणि वरचं पुन्हा मी तुम्हाला झूम करून म्हणजे खूप जवळून दाखवलेलं आहे. कारण की होतं काय की ह्या स्टिचेस खूप छोट्या छोट्या असतात आणि व्हिडिओमध्ये ते दाखवणं खूप अवघड जातं. तरीसुद्धा मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर जेवढं शक्य आहे तेवढं बघा झूम करून दाखवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघूनच लक्षात यावं की कशा पद्धतीने खालची स्टिच घ्यायची, वरची स्टिच घ्यायची आणि पुन्हा हे वरूनसुद्धा जवळून दाखवण्याचं कारण हेच आहे की खालचं लक्षात आल्यानंतर वरून सुई कशा पद्धतीने टाकायची आहे हे लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित एकदम एकसारखी अशी आपली ही चेन स्टिच आलेली आहे. मी तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते बघा. तर ती एकात एक अडकलेली आहे म्हणूनच त्याला चेन स्टिच म्हणतात. तर इथे मी तुम्हाला 2 वेळेस चेन स्टिचची पूर्ण लाईन कशा पद्धतीने स्टिच करायची तर हे दाखवलेलं आहे. तर मी म्हटल्याप्रमाणेच म्हणजे आधी दोन्ही व्ह्यू दाखवले, नंतर वरचं एकदम झूम करून दाखवलं म्हणजे तुमच्या लक्षात यावं. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अतिशय सावकाश बघायचा आहे. जर तुम्हाला काही समजत नसेल तर व्हिडिओ मागे घ्या, पुन्हा तो प्ले करून बघा, पॉज करून बघा. मी जी स्टेप सांगते कशा पद्धतीने अडकवलेलं आहे ते थोडं झूम करून बघा आणि तसं करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. ठीक आहे, एकदा जमणार नाही, दोनदा जमणार नाही, पण जमणारच नाही असं कधीच होऊ शकत नाही. कारण मी तुम्हाला याचं खूप म्हणजे जेवढं शक्य आहे ना तेवढं प्रामाणिकपणे आणि तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की हा व्हिडिओ बघून तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली की जमणार आहे, पण तुम्ही एका याच्यातच जर बोलले की जमत नाही आहे तर मग कसं जमणार ना. कारण की कुठलीही गोष्ट ही नवीन असते आणि अरीवर्क तसं म्हणायला गेलं थोडंसं अवघड आहे. तरीसुद्धा मी सोप्या पद्धतीने शिकवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन. सो आज आपण चेन स्टिच शिकलेली आहोत. तर ही जी काही चेन स्टिच आहे तर याचीच तुम्ही खूप प्रॅक्टिस करा की जेणेकरून पुढचं जे काही वर्क आहे आपलं मनी वर्क असो, जरदोसीचं असो, स्टोनची आपण जी काही लेस पॅक करत असतो ती असो, छोटे छोटे बुट्ट्याच असो, काहीही असो, तुम्हाला ते इझिली जमेल. त्यासाठी फक्त एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आजची चेन स्टिच. तर
तर तुम्ही एवढं ट्राय करा आणि तुम्ही खूप वेळेस ट्राय करूनसुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुम्हाला अजून जेवढं सोप्या पद्धतीने, जेवढं झूम करून, जेवढं जवळून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे मला जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, तर नक्की एवढं ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला मी आज जेवढं शिकवलेलं आहे ते नक्कीच समजलेलं असेल. तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि जेवढं शक्य आहे तेवढं महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससहित एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून असं सहज स्टिच करता यावं यासाठी. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, जेणेकरून तुम्हाला आपला जे काही व्हिडिओ नवीन येईल, कारण तुम्ही रोज नवीन व्हिडिओ टाकत असते तर तो इझिली मिळेल, तो खूप शोधण्याची गरज सुद्धा पडणार नाही. ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.